नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी सुमिता स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला पाठीमागचा व्ह्यू वेगळा दिसत असेल कारण मी आलेली आहे गावी. माझ्या मावशीची यात्रा आहे म्हणून आणि तेजीच तुम्हाला दाखवायचं होतं की इकडची यात्रा वगैरे कशी असते. मी शाहूवाडीला आलेली आहे आणि सकाळची छान अशी मस्त निवांत सकाळ झालेली होती. जास्त काही गडबड नव्हती सकाळी उठायची वगैरे, त्यामुळे चहापाणी वगैरे झाले, आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आणि मी इथं निवांत बसलेली आहे कारण खालती सगळी मटणाची वगैरे तयारी चालू आहे आणि मला पण जायचं आहे आता खालती. मला फोन वगैरे लावायचे होते, रेंज इथं वरतीच आहे त्यामुळे मी वरती आलेले होते, त्यामुळे म्हणतो थोडासा ब्लॉग शूट. त्यानंतर खाली जाऊन प्रणवीसाठी चहा आणला. तिनं मस्तपैकी असा चहा एन्जॉय केला आणि मी गेले होते खाली. मावशीची थोडी तब्येत खराब होती त्यामुळं आज सगळी जेवणाची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर होती. इन्स्ट्रक्शन द्यायला ती होती माझ्यासोबत, नाही असं नाही, कारण इतक्या लोकांचं जेवण मी फर्स्ट टाईम करत होते आणि ते छान बनवलं. ते सगळं आवरलं. मावशीकडे थोडंसं भाकरी वगैरे करायला दिल्या कारण भाकरी मला येत नाहीत. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो वड्याला धुवायला. त्यांच्याकडे नदी बोलतात, माझ्या गावी मी वडा बोलते तिथला. आणि आम्ही छानपैकी असं वड्याला गेलो. खूप दिवसांनी गेलो होतो मी, त्यामुळं खूप भारी वाटत होतं. तिथलं इतकं छान वातावरण वगैरे बघण्यासारखं होतं. आणि जवळजवळ एक 10-12 वर्षांनी मी असं नदीला किंवा ओढ्याला कपडे धुणार होते, त्यामुळे एक्सायटेड पण होते त्याच्यासाठी. सृष्टीनं कॅमेरा धरलेला होता आणि ती सगळं शूट करत होती. कसं केलं माहीत नाही, मी डायरेक्ट व्हॉइस ओव्हरला बघितलं हे सगळं जे काही केलेलं होतं ते. आणि तिथलं वातावरण आणि इतकी छान शांतता होती. फक्त पाण्याचा आवाज होता, बाकी काही नव्हतं. एक सगळीकडे हिरवळ, सगळीकडे मस्तपैकी असं सुंदर वातावरण. खूप एन्जॉय केला मी 2 दिवस. आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून झाली आणि खूप ऊन लागत होतं, त्यामुळे मी तनूला म्हणत होते की कसं जायचं, कारण बांधावरून, शेताच्या बांधावरून जायचं असतं. आणि त्यानंतर आम्ही सगळं जेवण वगैरे केलं, ते काय बाकीचं शूट नाही केलं. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो देवळात. आम्ही 4घीच जाणार होतो, बाकी सगळ्याजणी जाऊन आलेल्या होत्या. आणि तर आमचं तयार होऊन फोटोशूट चालू होतं आणि तनूचं चाललेलं की हा गळ्यातलं दिदे हे घालू की नको, घालू की नको. शेवट तिने काढलं आणि त्यानंतर आम्ही आलो चालत. आम्हाला थोड्या रस्त्याला आमच्या भावांनी सोडलं आणि त्यानंतर आम्ही खूप त्यांच्या गावातून वरती चढण आहे आणि टेकडावरती मंदिर आहे, त्यामुळं प्रणवीला आणलेलं होतं. आणि ती म्हणत होती की दीदी मला उचलून घे. तिला मी म्हणत होते की नाही घ्यायचं नाही, तू जराशी चाल, पण नाही, तिने चालली नाही. आणि एवढी सगळी चढण चढायची होती आणि वारं तर इतकं होतं ना, बाप रे बाप. ओरिजिनल व्हॉइस तर तुम्हाला काहीच समजला नसता. त्यानंतर देवळात पोचलो. देवळातसुद्धा खूप शांतता होती. जसं की मी बोलले की सगळीजणं जाऊन आलेली होती आणि आदल्या दिवशी यात्रा भरलेली होती, त्यामुळं आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो जेवणं वगैरे करून. त्यामुळे 4 वाजता खूप लेट झालेला होता. यात्रा त्यांची ऑलरेडी झालेली होती, पण बाकी सगळं खूप छान होतं. देवाचं दर्शनसुद्धा खूप छान झालं. जुगाई देवी आहे त्यांच्या गावची, मूळ देवी, कुलदेवी बोलतात किंवा गावची देवी बोलतात ती. आणि दर्शनसुद्धा खूप सुंदर झालं. शांतता खूप छान होती देवळामध्ये. इतकी शांतता होती ना की खूप प्रसन्न वाटत होतं. देवळाच्या आजूबाजूचं वातावरणसुद्धा खूप छान होतं आणि देवळामध्ये डेकोरेशनसुद्धा खूप सुंदर केलेलं होतं. आणि असा छान संपला माझा आजचा दिवस. उद्या भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्रणवीचं इथं बघा तुम्ही कशी मस्ती चालू आहे. बाकी चलो, बाय बाय.